नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आता खरंच मध्ये कंटाळा आला गरमीचा किचनमध्ये उभं राहायला, तर नक्कीच ही रेसिपी करू शकता तुम्ही. आणि खरंच कुठलाही वार असं वेगळा आपल्याला ज्यावेळेस नॉनव्हेज खायचं नाही त्यावेळेस आपण ही रेसिपी करू शकतो. अगदी नॉनव्हेजला तोड देणारी ही रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी पण आहे. नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण, तुम्हाला कळेल काय आहे ते. संपूर्ण व्हिडिओ पहा. तर पहा पुढे जा. तर मी इथे डाळ घेतलेली आहे चण्याची. ही चण्याची डाळ मी 2 घंटे भिजत टाकली होती. 1 वाटी डाळ आहे आणि 2 घंटे भिजत टाकली. आणि आता बघा, तिला मी पाणी काढून घेतलं त्याचं. आणि ह्या डाळीला आता मी काय करणार आहे पुढे पाहता तुम्ही. तर इथं मी ग्राइंडर घेतलेला आहे, ह्याला लावते आणि ग्राइंडरमध्ये ह्याला बारीक करून घ्यायची डाळीला आपल्या. ही आता डाळ मी किती घालते बा, पूर्ण बसली तर पूर्ण टाकते ह्याच्यात ग्राइंडरमध्ये. मिक्सरमध्ये केली तरी चालेल आणि ग्राइंडरमध्ये केली तरी चालेल, तुम्ही पाट्यावर वाटली तरी चालेल. म्हणजे कुठे कशीही करा, बारीक करायची आपल्याला. ग्राइंडरमध्ये छान होती, एकसारखी होती म्हणून ग्राइंडर मी घेतलेलं आहे, मिक्सरचं नाही घेतलेलं भांडं. तर ही पहा, आता मी डाळ टाकलेली आहे आणि आता ह्याच्यात टाकणार आहे. पहा, साध्या सोप्या पद्धतीत आहे ही रेसिपी, पण फार चविष्ट आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, नॉनव्हेजला तोड देणारी आहे. तर नक्कीच पहा तुम्ही काय बनतंय ते. कोथिंबीर घातलेली आहे जराशी, थोडीशी घालायची, जास्त काही घातली नाही तरी चालेल. आता जास्त तुमच्याकडे असली तर जास्तही घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे पहा, आता मी कोथिंबीर आणि आलं हे घातलेले, काय लसूण घातलेलं आहे. 2 मिरच्या मी तोडून टाकलेल्या आहेत. आता काय करायचं, ह्याला झाकण लावायचं आणि हा ग्राइंडर मी फिरवून घेणार आहे. पाहत बरोबर आट्यात बसवायचं झाकण आणि हा ग्राइंडर लावायचा. आणि ग्राइंडर ह्याला कसं, ग्राइंडरमध्ये कसं एकसारखं होतं आणि पटकन होतं, वेळ लागत नाही किंवा काहीच नाही, लगेच होतं. आपले कुठलेही पदार्थ करा, आपण इकडं म्हणजे आपण कांदा कापतो किंवा टमाटर कापतो किंवा आणखीन काही आपल्याला कापायचं असतं ते कापतो, तर ते थोडे जरासे मोठे तुकडे करून ह्याच्यात टाकून द्या, मस्त एकसारखे होतात आणि छानच दिसतात. पण आपल्या रेसिपीला पण चव येते त्याने. म्हणून नक्कीच ग्राइंडरचा वापर करून पहा तुम्ही. हाताचा ग्राइंडर पण असतो किंवा तुमच्याकडं असा असला लाईटीवरचा तर लाईटीवरचा बी वापरू शकता, दोन्हीही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे पहा झालेलं आहे. आता मी एका भांड्यात काढून घेते. हे असं वाटून घेतलेलं आहे आणि एवढं बारीक आपल्याला हवी तेवढं बरोबर झालेलं आहे. आता मी हे बाजूला ठेवते आणि दुसरी तयारी करते. मी आता इथे फॅन घेतलेला आहे आणि फॅन आपला कांदा एक कापलेला आहे, त्या कांदा टाकते. ह्याचे तुकडे केले तर पटकनी आपल्याला शेकण्यासाठी पटकनी होतं, म्हणून ह्याचे जरा पातळ तुकडे केले आपण, किसलेला आहे. त्याच्यात आणखीन थोडेसे पातळ तुकडे सुट्टे केले तर मग ते आणखीन पटकनी होतं आपल्याला. आता ह्याच्यात मी थोडंसं तेल घालणार आहे, अगदी बारीक चमचाभर, आणि छान मिक्स करून घेणार आहे त्याला. कांदा छान आपल्याला जरासा तांबूस रंगापर्यंत आणायचा आहे. 4-5 पाकळ्या लसणाच्या होत्या, त्या पण टाकलेल्या आहेत. आपण तिकडे पण टाकल्या होत्या. अर्धा इंच आलं होतं, ते पण टाकलेलं आहे. आपण वाटण्यासाठी पण 2-4 पाकळ्या टाकलेल्या आहेत लसणाच्या, त्याच्यामुळं इथे पण घातलेल्या आहेत, इथे पण घातलेल्या आहेत, दोन्ही बाजूला घातलेल्या आहेत. तर छान असं आणखीन हलवून द्यायचं. गॅस जास्त फास्ट नाही करायचं, नाही ते खाली करपतं लगेच. तरी पण अजून लाल झाल्यावर तर होणारच आहे, करपणारच आहे, तरी असू द्या, निघतो लगेच. तवा घासल्यावर पटकन निघतो तो पॅन. कसं, हे स्टीलचं पॅन घेतलेल्याचा फायदाच आहे आपल्याला, का की सारखं खराब होत नाही. नाही तर ते दुसरं कोटिनवाले घेतलं ना, लगेच खराब होतात ते. वेळ पण म्हणजे 4-5 वेळा वापरलं का झालं त्याचं पॉलिश निघायला सुरुवात झाली. इथे बघा, आता खोबरं घालते. अगदी थोडंसंच खोबरं होतं माझ्याकडे, छोटासा तुकडा, त्याला किसलेला आहे आणि तो टाकलेला आहे. कोथिंबीर पण टाकते जराशी, छान भाजून घेतल्यामुळं कोथिंबीरचा स्वाद आणखीन वाढतो. आता हे जरा कमी करते गॅस आणि जरा आणखीन थोडंसं लाल होऊन द्यायचं आपल्याला. आता मिरच्या पण टाकून घेते लगेच. इथे मिरच्या आहेत माझ्याकडे, 5-6 मिरच्या टाकलेल्या आहेत.
ह्या मिरच्या आपल्या गावठी मिरच्या आहेत, तुमच्याकडे असल्या तर टाका, नाही तर लाल तिखट असलं तरी चालेल. माझ्याकडे होत्या गावठी, म्हणजे आपल्या मिरच्या वाळवलेल्या, आपल्या ओल्या हिरव्या मिरच्या होत्या ना, त्याच्यातल्याच पिकलेल्या मिरच्या मी सुकवत ठेवल्या होत्या, तर त्या तशा झालेल्या आहेत, तर ते चालू शकतं. इथे बघा जिरं टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचं. ह्याच्यात आपण मिरच्या 2 घातलेल्याच होत्या, मीठ घातलं जरासं चवीनुसार किती हवी तेवढं, आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. मैत्रिणींनो, इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. पहा, आता तिकडे पण आपल्याला लाल तिखट टाकायचे, थोडंसं लाल तिखट टाकणारच आहे मी, पण मिरच्या पण वाटून घातलेल्या आहेत. छान आता हे मिक्स झालेलं आहे, हे बाजूला ठेवते जरा, आणि आपला मसाला वाटून घ्यायचा. लगेच थंड झालेला आहे, छान वाटून घ्यायचा. जास्त बारीक नाही वाटायचा हा मसाला, खूप असा माहीम वाटतो ना आपण, त्या पद्धतीने वाटायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा. म्हणून मी ग्राइंडरमध्ये वाटते, आणि मिक्सरमध्ये वाटलं का बारीक होतो, भरपूर बारीक होतो. तुम्हाला हवी तेवढं पाणी घालून वाटा, छान पटकन वाटून होतो, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही. काय बघा, लगेच होईल वाटून, वेळ लागत नाही. अगदी 15 सेकंदामध्ये वाटून होतो तो मसाला, जास्त वेळ लागत नाही ग्राइंडरमध्ये. आणि आपल्याला हवी तसाच वाटायचा, जास्त बारीक वाटायचा नाही हा मसाला, खूप असा माहीम करायचा नाही. म्हणून लक्ष द्या, व्हिडिओ थोडा थोडा स्किप करू नका. कशाला काय होते पाहायला भेटेल तुम्हाला. जे आता तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला असता, मसाला वाटला असता तर बारीकच वाटला असता ना. आता तोच तवा घेतलेला आहे मसाला भाजलेल्याचा, फॅन म्हणतात, तवा नाही फॅन आहे तो, म्हणजे स्टीलचा. आता मी 2 पळ्या छोट्याशा तेल घातलेलं आहे. आता हे डाळ आहे ना, डाळ्याची आपल्याला मुटकी करायची. मुटकी म्हणजे पहा तुम्ही कसं करायचं ते, असं घ्यायची डाळ आणि त्याचं असं करायचं. बघा दाखवते बघा, मुटकी म्हणतात याला, अशी मुटकी करायची. आणि हे इकडून जरासं दाबायचं, हे बघा असं एवढं करायचं त्याला, आणि हे तेलावर सोडायचे आपल्याला. हे बघा तेलावर ह्यात आपल्या तोच तवा फॅन घेतलेला आणि त्याच्यावर सोडून द्यायचे. आता प्रत्येक मी पटापट बनवते आणि सोडून देते त्याच्यामध्ये. ह्याला जास्त पण भाजून घ्यायचं नाही, बाहेरचा कवर भाजला गेला, कडक आला का मग बंद करायचं आपल्याला. कुरकुरीतपणा थोडासा आला ना बाहेरच्या कवरला का मग करायचं. ह्याला पूर्ण भाजून घ्यायचं नाही आपल्याला, हे लक्षात ठेवा. हे बघा छान झालेली टाकलेली आहेत मी. तुम्हाला वाटलं मी असं केलेलं आहे, ही पद्धत तर मी केलेली आहे, पण तुम्हाला वाटलं तर दुसरी पण डिझाईन करू शकता तुम्ही. समजा पकोड्यासारखी डिझाईन करू शकता, किंवा आणखीन काही वेगळी डिझाईन तुम्हाला येत असली तर ती पण करू शकता. हे माझं जरा फुटलं गेलं त्या ह्याच्याने, चमच्याचा लागला त्याला धक्का वरचा बाजूला, तर ते जरासं पिचकलं गेलं. चालतंय, त्याला काहीच होत नाही तसं. हे बघा छान रंग फार सुंदर दिसतो. आणि मैत्रिणी थोडंसं कुरकुरीत केलं तर हे असं खायला सुद्धा खूप छान लागतात. बारीक गॅसवर जरा ठेवलं ना आणि कुरकुरीत करून घेतलं ना तर खूप छान लागतं. असं खायला पण खूप टेस्ट आहे त्याला. हे बघा आता हे होते पटापट, जास्त वेळ पण नाही खाते. आता लगेच काढून घ्यायचं आपल्याला, झालेलं आहे आपलं. पहा किती पटापट झालेलं आहे का नाही. तर दुसरं पण सोडून घेते आणि तुम्हाला लगेच दाखवते दुसरे आणखीन काय करायचे ते पुढे. गॅस स्लोच ठेवायचा, फास्ट करायचा नाही जास्त, स्लो मध्येच होऊन द्यायचं. हे पहा आता हे माझं झालेलं आहे संपूर्ण. आता इथे मी कढई ठेवलेली आहे, एकच पळी भरून तेल टाकायचे. बघा एवढी पळी भरून तेल टाकायचे आपल्याला भरपूर,
करायचं हे 7-8 माणसांना पुरलं पाहिजे एवढी करायची आपल्याला, म्हणून ते लक्ष द्या. एक पळीभर तेल टाकलेलं आहे, भरपूर होणार ते. मोहरी टाकायची 1 चमचाभर, जिरं टाकायचं 1 चमचाभर. मोहरी थोडीशी फुलल्यानंतर जिरं टाकायचं, लगेच नाही टाकायचं. तर फुलले, दोन्ही पण फुलले का लगेच कोथिंबीर घ्यायची आपल्याला. तर हे जास्त पण जळालं नाही पाहिजे. ही कोथिंबीर टाकली आणि हा लगेच आता मसाला पण घ्यायचा आपल्याला. मसाला वाटलेला आहे ना तो, तेव्हा अशा पद्धतीने वाटलेला आहे. जास्त बारीक पण नाही आणि मोठा पण नाही, एकदम मिडियम साईजचा मसाला वाटलेला आहे. आता हे तेलावर ह्या मसाला सोडून द्यायचा आहे सर्व. हे छान मसाला परतून घ्यायचा आपल्याला. एवढा परतायचा तो ना तेल सुटेपर्यंत. हे तेल असं सुटलं पाहिजे, त्या मसाल्यातून बाहेर निघालं पाहिजे, तोपर्यंत परतायचं आपल्याला. का की त्या परतल्यामुळं आपली रेसिपी आहे ना त्याला तरी येण्यासाठी हा पर्याय असतो. आपण करतो ना तरी कशी येते, तर अशी येते. मसाला व्यवस्थित तेलाच्या बाहेर सुटला पाहिजे तरच मग तरी येते. तर छान परतून परतून घ्यायचा मसाला. आणि मैत्रिणींनो, इथे मी 1 चमचा भरून मी लाल तिखट टाकलं होतं, ते तुमचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर तिथे लक्ष द्या, तुम्हाला किती तिखट घालायचं तेवढं घालू शकता. मी 1 चमचा एवढा, हा चमचा आहे ना दाखवला तो, तेवढं भरून लाल तिखट टाकलं, पण ते स्किप झालं त्याच्यामुळं तुम्हाला दाखवता नाही आला. तुम्हाला वाटलं तर घाला, नाही वाटलं तर तेवढ्या मिरच्यांमध्ये पुरेसं होईल. तर मला कमी वाटतंय म्हणून मला जास्त करायचंय, म्हणून मी 1 चमचाभर लाल तिखट टाकलेलं होतं. तर पहा आता हे असं परतायचं मात्र मस्त, तेल सुटेपर्यंत परतायचं. ह्याला रंग छान आला पाहिजे, थांबायचं नाही. का की गॅस तर फास्ट आहे आपला, खाली करपण्याची पण भीती असती. हे बघा आता तेल सुटायला लागलेलं आहे, मस्त तेल सुटायला लागलेलं आहे. पहा तुम्ही, हलवत राहायचं मात्र, करपून द्यायचं नाही जरा पण. हे बघा तेल सुटतंय ना आता. आता ह्याच्यात गरम पाणी घालायचे, थंड घालायचं नाही. हे बघा आता मी गरम कोमटपासून जरा जास्त आहे ते गरम पाणी घेतलेलं आहे. आता पातेल्यात पण गरम पाणी आहे, ते पण टाकलं. हे गरम पाणीच टाकलेलं आहे, लगेच उकळी आली बघा त्याला, म्हणून गरम पाणी टाकायचं. आणि मग अशी तरी येते वरती. आता बघा किती तरी आलेली आहे, अजून पण तरी येणार त्याला. जेवढं तसं जसं उकळेल ना तशी तशी तरी येईल. ह्याला तरी येण्यासाठी आणखीन एक तुम्हाला प्रोसेस सांगते. आपण कुठलीही आमटी केली किंवा काही केलं, असं सांबार केलं, आमटी केली, आपल्याला कटवालं पाहिजे, तरीवालं पाहिजे. मग ह्याला कट घेताना ना, उकळी घेताना ना, छान अशी उकळी आपण घेतो ना त्यावेळेस स्लो गॅस ठेवायचा. फास्ट गॅस केला तर मग तुमची त्याला तरी येणार नाही. मग स्लो गॅसमध्ये त्याला शिजून द्यायचं, आपाप त्याला तरीवरती येत जाते. तर हे बघा छान उकळी आलेली. आता उकळी येण्याची वाट पाहत होते मी. उकळी आली, हे संपूर्ण ह्याच्यात सोडून द्यायचे आता आपल्याला. मैत्रिणींनो, हा सांबार आहे ना, तुमच्या मटण, चिकन किंवा असे कुठल्याही भाज्या असतात भारीवाल्या, ह्याला बाजूला सारणार आहे. आपण कटाची आमटी करतो ना त्या पद्धतीने टेस्ट होती याची. आणि ह्याला एवढी चव येते, ते मध्ये मध्ये असं तोडून खायचं चपाती बरोबर, भाकरी बरोबर, एकदम भारी लागते. खूप छान, नक्की एकदा करून पहा. खूप आपल्यातून रेसिपी आहे ती, खूप टेस्टी लागती आणि आठवणीत राहणारी रेसिपी आहे. तर ह्याला चांगलं 5 मिनिटं उकळी येऊन द्यायची बारीक गॅसवरती. थांबायचं, एकदम स्लो एकदम गॅस करायचा, जास्त फास्ट बिलकुल करायचं नाही. आणि 5 मिनिटं उकळी येऊन द्यायची डायरेक्ट त्याला, अशी मंद उकळी येऊन द्यायची. ह्याला कट पण येईन, त्याला वरून तरी पण येईन मस्त. आणि ह्याला आटणार पण, आतमध्ये शिजणार पण. हे बघा बऱ्यापैकी मी आता झालेले 4-5 मिनिटं, पण पहा किती सुंदर त्याला तरी पण आलेली आहे आणि छान असं दिसते. पहा, वाटतं का नाही अख्खं लगेच खावं म्हणून, असं तोंडाला पाणी सुटले का नाही तुमच्या. तर मैत्रिणींनो, करून पहा ही पद्धत, खूप सोपी आणि खूप
कोणी पाहुणे आले तरी करू शकता तुम्ही. एवढी जबरदस्त आहे, एवढी छान लागते ती, चविष्ट लागते, खूप मस्त. तर नक्कीच करून पहा एकदा ही पद्धत. चण्याच्या डाळीचा हा प्रकार वेगळा आहे, छान आहे, पण खूप आवडणारा आहे सर्वांना. पहा किती सुंदर दिसतंय. अशा रेसिपी बनवा की तुम्हाला वाटलं पाहिजे लगेच खावं असं. कुणालाही रेसिपी पाहताच वाटलं पाहिजे की लगेच आपण खायला बसावं. अशी टेस्ट दिसायला पण देखण्या लागतात रेसिपी, तरच छान वाटतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. बाय. परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते आणखी.